भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् लिङ्गं भजे पाण्डुरङ्गं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् कलावज्ञजीवोद्धरार्थावतारं कलाङ्काङ्कतेजोऽधिकं मोदिवक्त्रं खलानीशवादापनोदार्थदीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा अवतार कशा करता झालेला आहे? नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणतात, कलियुगामध्ये सगळे जीव आज्ञ झालेले आहेत आणि अशा सगळ्या आज्ञ जीवांच्या उद्धाराकरता कलावज्ञ जीवो धरार्थावतारम कलौ अज्ञ जीव उद्धरार्थारम अज्ञ जीव उद्धरार्थ अवतारम असे असणारे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानेश्वर महाराजांचं तेज कशा पद्धतीचं आहे त्याचं वर्णन केलंय. कलांकांक तेजोधिकम मोदिवक्त्रम. पाठ वेगवेगळे आहेत. कलांकांक म्हणजे चंद्र आणि त्या चंद्रापेक्षा सुद्धा ज्यांचं तेज अधिक आहे आणि ज्यांचा चेहरा प्रसन्न आहे असे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आहेत. मला वाटतं पहिल्यांदा आपण सगळं स्तोत्र म्हणून घेऊ. खलानीशवादापनोदार्थदीक्षं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. गदा शंख चक्राधिभिर्भावितांगं चिदानंद संलक्ष्य नाट्यस्वरूपं यमाद्यष्टभेदांग योग प्रवीणं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. लुलायस्य वक्त्रा श्रुतिं पाठयन्तं प्रतिष्ठानपुर्यां सुधीसङ्घसेव्यं चतुर्वेदतन्त्रेतिहासादिपूर्णं समाधिस्थमूर्तिं भजे पाण्डुरङ्गम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्.
अनुग्रहात् प्राप्त तत्वं महेन्द्रायणीतिरभूमौ वसन्तं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ध्यानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् रणे कृष्ण बेबत्सु संवाद भूतो गुरुगीतार्थ बोधाय ज्ञानेश्वरी वै कृति निर्मितायेन च प्राप्तोत्या समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ध्यानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ध्यानदेवं चिराभ्यास संयोग सिद्धेर्बलाढ्यो बृहद्व्याघ्रशायी महांश्चाङ्गदेव निरीक्षाग्रपुड्यागतं वेदगर्वः समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ध्यानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ध्यानदेवम् पठन्तोऽर्थजातं ह्यवाप्यापि विष्णोः पदं यान्ति ते ज्ञानदेवस्य नित्यं भवाब्धितरन्त्यन्तकाले च भक्ता समाधिस्थमूर्तिं भजे ध्यानदेवं समाधिस्थमूर्तिं भजे ध्यानदेवम् श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज विरचितं ज्ञानदेवाष्टकं संपूर्णं गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु जोग महाराज की जय। भगवान श्री पंढरीनाथ पंढरीश पांडुरंग परमात्मा कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्व माऊली संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आणि सर्व संत मांदियाळी सर्व संतांच्या असीम अपार आणि अपूर्व अशा कृपानुग्रहामुळे पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या पावन तीरावर संजीवन समाधिस्थ ज्ञानोबारायांच्या या पवित्र अशा अलंकापूर नगरीमध्ये ज्ञानराज माऊलींच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था आणि आळंदी देवस्थान यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली ही संत ज्ञानेश्वर महाराजांची संगीतमय असलेली चरित्र कथा, या कथेचा आजचा आपला हा सांगतेचा दिवस आहे।
या सांगतेच्या दिवसाकरता उपस्थित असणारे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी, साधक वृंद, सर्वना करता आलेले सर्व भाविक भक्त, श्रोते, सज्जन आणि माता भगिनी, सर्वांच्या चरणी वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा या ठिकाणी करायची आहे. संतांचं चरित्र, देवाचं चरित्र हे अलौकिक आणि अवर्णनीय आहे. कालच आपण चिंतन करून आलो, ज्याप्रमाणे भगवंताचे गुण अवर्णनीय आहेत, त्याचप्रमाणे संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज हे विष्णूचे अवतार असल्यामुळे, भगवंताचे अवतार असल्यामुळे ज्ञानोबरायांचे गुणसुद्धा देवासारखेच आहेत. भगवंताला भगवान का म्हणतात? एखाद्याकडे धन असेल तर त्याला धनवान म्हटलं जातं, एखाद्याकडे गाडी असेल तर त्याला गाडीवान म्हटलं जातं. तसं ज्याच्याकडे भग आहे त्याला भगवान असं म्हणतात. भग कशाला म्हणतात? भगवंताचे जे 6 गुण आहेत त्याला भग अशी संज्ञा आहे. ऐका यश श्री औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 ही गुणवर्य वसती जेथ. म्हणून तो भगवंतू. भगवंताकडे यश आहे. केवळ यश असलं म्हणजे त्याला भगवान म्हणतात असं नाही बरं का. त्या यशाबरोबर पुढचे 5 गुण असावे लागतात. काहींच्याकडे यश असतं पण श्री नसते, त्याला भगवान म्हणता येत नाही. काहींच्याकडे यश असतं, श्री असते, औदार्य नसतं, त्यालाही भगवान म्हणता येत नाही. देवांच्या गुणाचा विचार सांगत असताना यश, देवाकडे यशही आहे, श्री आहे, औदार्य आहे. काही लोकांच्याकडे हे 3ही गुण असल्याचे दिसून येतात, पण पुढचे सगळे गुण लागतात. ज्ञान लागतं, वैराग्य लागतं आणि ऐश्वर्य लागतं. ज्ञानोबाराय हे महाविष्णूचे अवतार असल्यामुळे ज्ञानोबारायांच्याकडे हे गुण तर आहेच, या व्यतिरिक्त आणखीन काही गुण आहेत. ज्ञानोबारायांच्या चरित्रामध्ये आपल्याला ज्ञानोबारायांच्या यशाचं चिंतन करता येतं. ज्ञानोबारायांचं स्मरण करणारा, चिंतन करणारा त्याला सुद्धा यश प्राप्त होतं. ज्ञानोबाराय ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी श्री आहे. ज्ञानोबारायांचा अवतार महाविष्णूचा आहे. पिंपळाच्या रूपाने श्री किंवा लक्ष्मी या ठिकाणी उपस्थित आहे. ज्ञानोबारायांच्या औदार्याच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं झालं तर देवाच्या पेक्षाही काकणभर सरस ज्ञानोबारायांचा औदार्य आपल्याला सांगता येईल. भगवंताचा औदार्य आहे. भगवान परमात्म्यानेही मारून मोक्ष दिलेला आहे. तुझे औदार्य जानो स्वतंत्र, देता न म्हणसी पात्रा पात्र, कैवल्या ऐसे पवित्र, वैरियाही दिधले. देवाने मारण्याकरता आलेली पोतना तिला सुद्धा मुक्ती देऊन टाकली. तुवा सनकादिकाचेनी माने, सायुज्य सौरसो दिदला पुतने, जे विषयाचेनी स्तनपाने मारू आली. पण ज्ञानोबारायांचा औदार्य मारून मोक्ष नाही. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो,
भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. त्यांच्यामध्ये बदल घडवून त्यांच्यामध्ये सुधारणा करून अनेक ठिकाणी आपल्याला हे ज्ञानेश्वर महाराजांचं औदार्य पाहता येतं. संतांनी अनेक ठिकाणी ज्ञानोबारायांच्या औदार्याचं वर्णन केलं. ज्ञानोबारायांच्या ज्ञानाचा विचार आपण काल सांगितला. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव असं म्हटलंय. मनती ज्ञानदेव तुम्हा ऐसे. ऐकेगा ज्ञानचक्र. ज्ञानियांचा शिरोमणी म्हटलेला आहे. अज्ञानातले ज्ञानी वेगळे. आपलं ज्ञान आहे, आपल्यालाही लोक ज्ञानी म्हणतात, पण आपण अज्ञानातले ज्ञानी. वासरात लंगडी गाय शहाणी. पण ज्ञानोबारायांचा अधिकार जर आपण पाहिला तर महान अशा ज्ञान्यांना सुद्धा ज्ञान दिलंय. चांगदेवासारखे आपण काल पाहिलं, ज्यांनी 1400 वर्ष काळाला परत पाठवलं. म्हणून ज्ञानोबारायांच्या ज्ञानाचं वर्णन आपण काल ऐकलं. अमृतानुभवाचं चिंतन थोडंसं ऐकलं. चांगदेव 65चं काल आपण चिंतन ऐकलं. थोडं जड झालं असेल काल, परंतु 15-15 मिनिटात आपण थोडंसं केलं त्याचं चिंतन. कथा तर आपल्याला ऐकायला मिळणारच आहे. काय चांगदेव 65मध्ये अमृतानुभवामध्ये आपण काल थोडंसं चिंतन केलं. ज्ञानोबारायांच्या वैराग्याचं वर्णन अनेक ठिकाणी केलं आहे. आता समाधीचं वर्णन येणार आहे. ज्ञानोबारायांचं वैराग्यच आहे. ज्ञानोबारायांच्या ऐश्वर्याचंही वर्णन आपल्याला आता ऐकायचं आहे. समाधी प्रसंगामध्ये, तीर्थावळीच्या प्रसंगामध्ये ज्ञानोबारायांचं ऐश्वर्य आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून काल आपण ज्ञानोबारायांच्या चांगदेव महाराजांच्या आणि ज्ञानोबारायांच्या भेटीपर्यंत आलो. अष्टकाचा अर्थ आता प्रवचनात सांगू. ज्ञानेश्वरी प्रवचन, एक दिवस ज्ञानेश्वरी प्रवचन अष्टकावर होईल, उद्या किंवा परवा, कारण आज वेळ फार कमी आहे. बरेचशा कथा आहेत. ज्ञानेश्वर महाराजांची आणि चांगदेवांची भेट झाली. हरली चांगयाची भ्रांती. संतांच्या सहवासात गेल्याशिवाय मनुष्याला खरं ज्ञान प्राप्त होत नाही. म्हणून भगवान पांडुरंग परमात्म्याने सुद्धा नामदेव महाराजांना ज्ञान प्राप्त झालं पाहिजे म्हणून संतांच्याकडे पाठवलं. ती कथा या ठिकाणी पुढे आपल्याला येते. पंढरपूरहून नामदेव महाराज या संत मेळ्यामध्ये आले. आपण नेहमी ही कथा ऐकतो, त्यामुळे मी संक्षेपाने सांगतो. सर्व संतांनी नामदेव महाराज आले म्हणून संत नामदेव महाराजांचं दर्शन घेतलं. उठले निवृत्ती संतांच्या दर्शना, पंढरीचा प्रेमा घरा आला. केली प्रदक्षिणा वंदिले चरण, झाला अभिमान नामयासी. नामदेव महाराजांनी असं लिहिलंय. नामदेव महाराज आल्यानंतर निवृत्तीनाथ महाराजांनी चरण वंदन केलं, प्रदक्षिणा केली, तर नामदेव महाराजांना थोडासा अभिमान झाला. हे संतांनी केलेलं एक लीला चरित्र असतं. तुम्हाला आम्हाला दाखवण्याकरता त्यांचंच ते कसं सांगतील अभिमान. त्यांचंच ते कसं सांगतील. हे लिहिलंय कोणी? नामदेव महाराजांनी.
आपलीच फजिती नामदेव महाराजांनी सांगितली, कारण तुमची आमची अशी फजिती होऊ नये म्हणून. सगळ्या संतांनी दर्शन केलं, ज्ञानेश्वर महाराजांनी केलं, सोपान काकांनी केलं. कारण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये असा नियम आहे, पंढरीशी लोका नाही अभिमान, पाया पडे जन एकमेक. पण मुक्ताबाईंचं जे व्यक्तिमत्व आहे हे अलौकिक आहे. 3 देवांना उपदेश केलाय, ज्ञानदेव, चांगदेव आणि नामदेव. लहानशा चिमुकल्या मुक्ताबाई लांबूनच पाहत होत्या. सगळी संत नामदेव महाराजांचं दर्शन घेतात आणि नामदेव महाराज मात्र कोणाचं दर्शन घेत नाहीत. मुक्ताबाई मात्र तशाच बसून राहिल्या. निवृत्तीनाथ महाराजांच्या लक्षात आलं, मुक्ताबाईंनी अजून दर्शन घेतलं नाही. आवाज दिला, मुक्ता, फार मोठे संत आपल्याकडे आलेले आहेत, परत असा योग येत नाही, लवकर या आणि दर्शन करा. तेव्हा मुक्ताबाईंनी सांगितलं, निवृत्तीनाथ दादा, तुम्हाला आणखीन लोटांगण घालायचं असेल तर घाला, पण मी त्यांच्या दर्शनाला जाणार नाही. का जाणार नाही? मुक्ताबाईंचा अभंग आहे, अखंड जयाला देवाचा शेजार, कारे अहंकार गेला नाही, झालाशी हरिभक्त तरी आम्हा काय, आतली ती सोय न ठावो की, गुरुविन गुज नवेची गा, गुरुविन तुझ नवेची गा, मोक्ष होशील मुमुक्षु साधक तू, बोलोनिया येणे वाढविला डांगोरा, अंतरीचा कोरा गुरुविन. कारण ज्ञान प्राप्त झालं, बोध प्राप्त झालं, याचा जर प्रत्यय जर काय असेल किंवा लक्षण जर काय असेल तर मूळ गळित व्हावे अभिमानी. अभिमान विवर्जित होणं हे बोधाचं लक्षण आहे. आणि मुक्ताबाईंनी बरोबर ते लक्षात घेतलं आणि सांगितलं की मी दर्शनाला जाणार नाही. उलट सगळ्या संत सभेमध्ये त्या ठिकाणी गोरोबा काका होते. मुक्ताबाईंनी सांगितलं, काका तुम्हाला मडकेची चांगली परीक्षा आहे. ही सगळी मडकीच आहेत. हे आपलं जे मस्तक आहे हे उलट ठेवलेलं मडकं आहे बरं का. प्रत्येकाचं मस्तक, प्रत्येक जीव हा एक प्रकारचा घटच आहे. आणि या मडक्यांची चांगल्या प्रकारे परीक्षा केली पाहिजे. भाजलेलं मडकं कोणतं आणि कच्चं मडकं कोणतं? भाजलेलं जर नसेल तर ते कामाला येत नाही, त्याच्यात पाणी साठवलं जात नाही. कोणतं मडकं तुम्ही भाजलेलं आहे, तुम्हाला मडक्याची चांगली परीक्षा येते काका, तेवढं तुम्ही सांगा. असं म्हटल्यावर काकांनी लगेच आपल्या हातामध्ये ते मडकं घडवायचं थापटणं घेतलं, निवृत्तीनाथ महाराजांच्या डोक्यावर जोरात मारलं. म्हणजे एकदम पक्का भाजलेला माठ आहे. सोपान काकाच्या मस्तकावर मारलं, सगळ्यांच्या मस्तकावर मारलं, परंतु कोणी हो की चूक केलं नाही. सगळी मडकी पक्की भाजलेली आहेत. शेवटी नामदेव महाराजाकडे आले. नामदेव महाराज थोडेसे रागावले. गोरोबा काकाने ते थापटणं जे आहे ते त्यांच्या मस्तकावर मारल्याबरोबर तर एकदम रागाने लाल झाले. खूप राग आला. गोरोबा काका म्हटले, एवढंच मडकं कच्चं राहिले. मग मुक्ताई म्हटले की आता हे भाजून घेतलं पाहिजे. आपल्याला हे संत भाजतात की काय म्हणून खरोखर नामदेव महाराजांना थोडीशी भीती वाटली आणि नामदेव महाराज भगवंताकडे गेले. देवा, तू संतांच्या सहवासात मला पाठवलं, पण त्या सगळ्या संतांनी मला कच्चं ठरवलं. देवा, तुम्ही माझ्याबरोबर बोलता, तुम्ही माझ्या हातचा नैवेद्य खाता. आतापर्यंत मी तुम्हाला खाऊ पिऊ घातलेलं आहे. एवढ्या खाल्लेल्या अन्नाला जागून मला सांगा, मी कच्चा की पक्का? असे शब्द आहेत. खाल्लेल्या अन्नाला जागून सांगा. भगवान हसले आणि सांगितलं, नामदेवा, खरं सांगू का, अजून तू कच्चाच आहेस. देवा, मला तुम्ही कच्चं म्हणता, काय माझ्यामध्ये कमी आहे? नामया शरण भगवंतासी, भगवंत तरी प्रत्यक्ष त्यासी,
हरी शिकवी नामयासी गुरुविन सुखासी न पविजे. भगवान परमात्मा म्हणतात नामदेवा एक उणीव आहे, अजून तू गुरु केलेला नाही. तुला माझ्या सगुण रूपाचं त्या ठिकाणी दर्शन आहे, पण सर्वात मी भरून उरलेलो आहे, व्यापक आहे, अशा व्यापक स्वरूपाचं अजून दर्शन झालेलं नाही. व्यापक रूपाचं दर्शन तुला झालं पाहिजे. नाही नाही देवा मी तुम्हाला सर्व ठिकाणी ओळखतो. देवानी म्हणतात परीक्षा घेतली. पंढरपुरामध्येच भगवंतानी एका मलंगाचा वेश धारण केला आणि पद्मतीर्थावर जेवायला बसले आणि काहीतरी निषिद्ध आहार करत होते. सावता महाराज सुद्धा त्यांच्याबरोबर जेवायला बसले होते. नामदेव महाराज दिसल्याबरोबर त्या मलंगाच्या वेशात किंवा पठाणाच्या वेशात भगवंतांनी नामदेव महाराजांना हाक मारली, या नामदेव महाराज जेवायला. जसं एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये आलंय. एकनाथ महाराजांना जनार्दन स्वामींनी त्या शूलभंजन पर्वतावर नेलं आणि तिथे एक फकीर आला. झोळीमध्ये त्याच्या शिळी भाकरी होती, तुकडे होते, ते काढले. त्याच्याबरोबर एक कुत्री होती, त्या कुत्रीचं दूध काढलं आणि त्या पात्रामध्ये शिळे तुकडे टाकले आणि जनार्दन स्वामीला खायला बोलवलं. एकनाथ महाराज म्हटले जनार्दन स्वामी सुद्धा बिघडले का काय, कोणाबरोबर काही खातात. कळलं नाही. जनार्दन स्वामींनी जेव्हा नाथ महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा तो फकीर जो होता तो दत्तात्रय भगवान दिसायला लागले आणि कुत्री जी होती ते कामधेनू दिसायला लागले. त्याप्रमाणे नामदेव महाराजांना ओळखू आलं नाही. दुसऱ्या दिवशी भगवान परमात्मा नामदेव महाराजाला म्हटले काल पठाणाच्या वेशात पद्मतीर्थावर मीच होतो, तू मला ओळखलं नाही. काय करावं लागेल देवा याच्यासाठी? औंढ्या नागनाथाला जावं लागेल. तिथे मग गेल्यानंतर औंढ्या नागनाथाचं दर्शन घेतलं. विसोबा खेचर त्या ठिकाणी शिवलिंगावर पाय ठेवून झोपलेले होते. नामदेव महाराजांना म्हटले बाबा मला आता क्षीण तब्येत झाली माझी, मी म्हातारा झालो, मला पाय उचलता येत नाही. तू जिथे शिवलिंग नसेल तिथे पाय ठेव. जिथे पाय ठेवला तिथे शिवलिंग प्रगट होत होतं. आणि मग लक्षात आलं की हेच आपले गुरु असावेत. त्यांनी मस्तकावर हात ठेवला आणि ठेवल्याबरोबर अवघी सत्ता आली हाता, अवघी सत्ता आली हाता, नामयाचा खेचर दाता. अनेक प्रकारचं कार्य केलं. ज्ञानेश्वर महाराज आता आळंदीमध्ये कीर्तन प्रवचन करायला लागले. ज्ञानेश्वर महाराजांनी जसे अनेक ग्रंथ लिहिले त्याप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी